तर नमस्कार मंडळी, आजचा दिवस आहे पाचव्या दिवशी आपण अजून हॉल्टवरच आहोत. सकाळचे 6 वाजलेत कारण इकडं खूप थंडी आहे. त्यामुळे आज पण अजून हॉल्टवरच आहोत. आणि इकडं आबू आहे, साईराम भाऊ इकडं बाळू बसला आणि परत इकडं इकडाच्या घड्या मारताय. तर भेटूया पुढे. पण आजचा ब्लॉग मी 5वा ब्लॉग तर जास्त हे करणार आहे, म्हणजे पालखीसोबतच काढणार आहे. भेटूया पुढं. मंडळी पालखी तर पुढं गेले, आम्ही पाटणं चालत चाललो आता. 3 जण आम्ही. हाबू अजून पाठीच आहे, बॅग टाकते तो अजून येईल तो पाठच्या पोरांसोबत. पालखी थोडी पुढं गेले, बघू आपण जाऊ स्लो. जर नाश्त्याच्या हॉल्टवर पालखी भेटली तर तुम्हाला दाखवेन मी, कारण पालखी खूप पुढं गेली, 10-15 मिनटं पुढं गेले. भेटू आपण पुढं. तर मंडळी आता पूर्ण उजळलं आहे, हे बघा. सकाळी पूर्ण काळोख होता थोडाफार. अजूनपर्यंत आम्हाला पालखी भेटले नाही, कारण आमची अवस्थाच बेकार झाली. त्यामुळं चाललो आहे, तरी पण आपण चालत भेटेल पालखी. पुढं कुठेतरी थांबवतील नाश्त्याच्या स्पॉटला. समोर हाबू पण चालतोय, मागं पण आपले आहेत साहेब भक्त. जाऊया आपण पुढं भेटेल कुठेतरी आपल्याला. तर मंडळी आता आपल्याला लाईव्ह लोकेशन तर आलं आहे आणि साईराम आणि मी मागं राहिलो आहे. लाईव्ह लोकेशन बघू शकता. अजून 600 मीटर जायचं आहे आम्हाला. मग आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे, तिथं आपल्याला पालखी भेटेल. सकाळपासून आपल्याला काय पालखी भेटलं नाही, कारण आपण खूप मागं होतो. अजून पोरं खूप मागं आहेत, पण आम्ही आता साईराम आणि मीच चाललो दोघं. मागं आमच्या कोण नाही. भेटूया. 550 राहिला आहे, पालखी जवळ जाऊन तुम्हाला भेटतो. मंडळी फायनली पोचलो आपण नाश्त्याच्या स्टेवर. नाश्त्याला शिरा आहे आणि 3 आधी झालेले. आत्ता मी पाटणा आलो, आपल्या गाड्या लागल्यात सर्व. पालखीत पण थांबले. नाश्ता करून घेऊया, मग पुढे निघूया दुपारच्या स्टेसाठी. मंडळी निशाणी तर पुढे गेले आणि आता पालखी उचलत आहेत. जय. नाश्त्याच्या हॉलला थांबलेलो आपण. चला निघूया आता. तर मंडळी हॉलवर पोचून तर आपल्याला एकाच दिवस झाला, पण मित्र मोबाईल घेऊन पाठी थांबलेले तेव्हा काही शूट करायला जमलं नाही. आणि आता हॉलवर आलो आहे, फ्रेश बिश पण झालो आहे. आता इथनं भेटू जेव्हा जेवायला बसू तेव्हा, किंवा निघताना भेटू, कारण मोबाईल पण आता चार्जिंगला लावायला चालले मी. भेटूया नंतर. तर फायनली मंडळी आता वाजलेत 5:30 आणि 5:30 वाजता आम्ही जेवणाच्या स्टेवरनं निघालो आहे. समोर पालखी पण आहे आपल्या आणि पाठीमाग आपल्या गाडी बिडी आहेत. भेटूया जाता परत. तर मंडळी आम्हाला मध्ये एक गाडी भेटली ऊसाची, तर सर्वांनी ऊस घेतलेत थोडा. एक दांडका घेतला आणि आता खाईत चाललंय. पुढं आपल्याला द्राक्ष पण जाम भेटणार आहेत आणि आपल्याकडे एक चोर पण आहे ना, तो जाईल काढायला. बघू पुढं. काय घोड आहे काय? गोड आहे. निस्ती जोर. फायनली आता आम्ही आरतीच्या स्पॉटवर पोचलोय. वाजलेत 7-7:30 आणि अजून आपल्याला 5-7 किलोमीटर आपला स्टेचा हॉल्ट आहे. समोर आपली पालखी ठेवली आरतीसाठी. दाखवतो तुम्हाला एकदा. बघू शकता, जस्ट आत्ताच पोचलो आम्ही आणि इथं आपली पालखी पण आहे. आरती झाली की नाही माहीत नाही अजून, बघू आपण. चंदनाची होती कुंकुम केशर हिरे जडित जय देव जय मंगल जय जय माते मान जय देव
लंबोदर पीतांबर परिया होयची तुझी मामा तुझी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय ओम साई जय साई. तर मंडळी आरती बिरती आता झाली आणि आता थोड्या वेळात निघू. इथनं 4.5 किलोमीटर आहे. आता लोकेशन बघितलं, जेवण बनवायला गेले त्यांनी लोकेशन टाकले आपल्याला. आता निघूया थोड्या वेळात, आपण 5-10 मिनिटात निघू, मग 4.5 किलोमीटर जाऊ. हे बघा ओम साईराम. ओम साईराम. इकडं पण आपले साईराम बसलेत, इकडं आपल्या गाड्या आहेत आणि इकडं पण आपले साई भक्त आहेत. तरी हा बघा चालते बघा. भेटूया पुढं आपण परत. पालखी निघाली आता आपले जिथं आरतीच्या स्टेवरनं पालखी निघाली आणि आपल्याच हाबूने घेतले आणि बाळूने घेतले पालखी. आता इथनं 4.5 किलोमीटर आहे. जाऊ पटापट, 1 तासाचा रोड आहे. साईरामचा बघा चमकतो कसला साई सेवक. पायी 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 येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला. ओम साईराम. साईराच्या छायेत वाढलो तिच्या मायेत घडलो हाय. साईराच्या छायेत वाढलो जिकडे तिकडे पाहतो साई साई तुझं माझ्या आसपास. तर मंडळी फायनली आलो आम्ही आता हॉल्टवर. खूप मोठा हॉल्ट आहे बघा. सर्वांच्या बॅगी लावल्या झोपण्यासाठी. समोर आपला पालखी आहे. इकडं पण अजून झोपायला टाकलं आपल्याला, पण अजून काही पोरं आलेत नाही. बघूया आता जेवणाच्या टायमात भेटूया आपण. इकडं जेवणाची तयारी चालू असेल. नाही तिकडे आहे ती बघा. भेटूया थोड्याच वेळात परत. नमस्कार मंडळी. तर आपला दिवस 5व्याचा ब्लॉग जरा खूप छोटा झाला, कारण जरा पाय बी खूप जाम झालेले, त्या कारणाने मला काय पुढे यायला जमलं नाही आणि ब्लॉग खूप छोटा झाला. तर आता दिवस 6व्याचा पण ब्लॉग आपण 5व्याचाच ॲड करू. पण इथून आता जे आपण मी बोलतोय ना, इथून आपला दिवस 6वा चालू झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे. हे बघा पाटणं फक्त बाळू येते म्हणून थांबले. पालखी पुढे गेले. जाऊया हळूहळू. लय काल हालत बेकार झाली म्हणून शूट करायला जमलं नाही. जरा तुम्ही पण समजून घ्या आता. आणि दिवस 6व्याचा पण ब्लॉग ह्याच्यातच टाकू. चला लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. दोन्ही ब्लॉग एकत्र येणार आहेत. लास्टपर्यंत बघा. आणि 7व्या दिवसाचा आपण जिथं पोचू, 7व्या का 7व्या दिवशी नाही 8व्या दिवशी पोचणार आहोत. तो ब्लॉग एकचा मोठाच टाकू आपण शिर्डीचा. बघत राहा तुम्ही ब्लॉग. तर मंडळी आता पालखी भेटले आपल्याला. पालखी आले, गाणी वाजवत चालले. आता यांच्यासोबतच चालत राहूया. डीजे चालू की खूप मजा येतं. साईराम. पदयात्रा घडल्या साईची परमिशन ओम साईराम. ओम साईराम.
बाळा बाबा तर मंडळी नाश्त्याच्या हॉलवर तर आम्ही पोचलो, नाश्ता बिष्टा पण केला. हा बघा चहा पीत येत आहे आणि पण मोबाईलला चार्जिंग नाही, 6 ते 7% चार्जिंग आहे. आणि आता आम्ही सिन्नरचा घाट चढणार आहोत. तर सिन्नरचा घाट चढू बिडून आम्ही दुपारच्या स्टेला जाऊ ना, त्यानंतर चार्जिंग करून मग पुढचे शूट करेन मी. आता काय शूट करायला भेटणार नाही, 5 ते 6% चार्जिंग आहे. भेटूया मग दुपारच्या स्टे नंतर. तर मंडळी नाश्त्याच्या हॉल्टवरनं पालखी तर निघाले. इथं आपला नाश्त्याचा हॉल्ट होता. पालखी निघाली आता सिन्नर घाट चढायला. सिन्नर घाट चढून परत उतरलो ना की 10-1 किलोमीटरवर आपला दुपारचा स्टे आहे. त्याच्यानंतर पुढचा लय मोठा आहे. आधी हा घाट चढून घेऊया. तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट. आता बघू थोडं करत राहू शूट, नाहीतर चार्जिंग पण नाही आपल्याकडे जास्त. किती होईल तेवढा करू शूट. साईनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय, ओम साई जय साई, ओम साई जय साई, साईनाथ महाराज की जय. तर मंडळी आता फायनल आम्ही पोहोचलोय स्पॉटवर. आणि स्पॉटवर आहे बघा, आत्ताशी पोहोचली पालखी, आपली निशाणी पालखी. तुम्हाला एकदा पालखी दाखवतो आणि मोबाईल थोडा चार्जिंगला लावतो. मग आपण थोड्या वेळानं भेटू निघता. नाही बघा अजून कोण आले नाही, दाखवतो एकदा. फक्त 10-1 जण आले पालखी घेऊन. इकडं फक्त आत्ताशी एवढंच हे टाकले, अजून कोण आलेच नाही त्या बाई. समोर पालखी आहे आपल्या. इथं साईबाबांचंच मंदिर आहे आणि इथं आपली पालखी आहे. आणि इथं दुसरी एक पालखी आहे कोणाची तरी, हे बघा. आणि इथं आपले साईनाथ महाराज आहेत. तर मंडळी या स्टेवरनं आपण निघालो आहे आणि आता वाजलेत 4:30. आणि हा पुढचा स्टे आहे आपला 15-16 किलोमीटरचा, खूप लांबचा स्टे आहे. तर जाईपर्यंत किती वाजतात किती नाही माहीत नाही. पण आता आपल्या समोर निशाणी चालली आहे, मागून पालखी येईल. आता बघू, जाईत राहू आपण. मधीच जर पालखी भेटली ना, मागच आहे पालखी, पालखी भेटली तर पालखी दाखवू. कारण पुढंच चालतो मी, जरा पाय बी चमकला आहे माझा पण, म्हणून पुढं चालतो. म्हणजे कसा स्लो जाईन तर पालखी भेटेल तरी पाठी राहिलो तर. भेटूया थोडं चालत असेल तर परत. हे दोघं आहेत मागं, अजून एक जण मागंच आहे. चला भेटूया. तर मंडळी पालखी तर आपली आली आता बघा. आणि हे सर्व लाईनीत चालले आहेत, हे बघा. चला चालत राहूया, जरा पालखीच्या जवळ पण जाऊया. पुढे गेली जरा पालखी, जाऊ मग भेटूया. साई सेवक इथं आपल्याला पाणी आणि थंड वाटायला थांबलेत. राम जय साईराम. हे बघा साई सेवक चालत आहेत, त्यामुळे सर्वांना थंडी वाटत आहेत. आपलेच आहेत साई सेवक. बघा आपल्याला पण भेटलाय. चला निघूया आपण पुढं. बघा मंडळी, ते बोलतात ना की साईवारी सोबत कोणतरी चालतं, ते हे बघा आमच्यासोबत श्वान चालत आहेत. हे बघा, मधीच पुढं, मधीच मागे, मधीच सोबत. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट, चालता चालता आपला ब्लॉग बघतोय मंगेशभाई. दिवस डे 4चा, दिवस 4था.
कासारा घाटाचा. तुम्ही बघितला नसेल तर जाऊन लवकर बघा. आणि अजून आपण चालतोय बघू. हे बघा, हे बघा. चला भेटूया. तर मंडळी आम्ही जरा इथं बसलेलो असंच, जरा बोललो आराम करूया 5 मिनटं. आता उठतायत सर्वजण. मग निघूया. आपल्याला लाईव्ह लोकेशन पण आलं आहे. आरतीचं 1.5 किलोमीटर आहे इथनं. इथं आम्ही हाव. आता काय एवढी आयडिया नाही कुठपर्यंत आहो. काय संगमनर काहीतरी आहे तिथं आहो. आता जाऊया पुढं. चला चला साईराम चला. चला निघालोय आता. बघू 1.5 किलोमीटरवर पालखी आहे. लोकेशन आलंय. जाऊया आता पुढं पुढं. हे बघा चालता चालता आपणा बाजारमध्ये शिरलेत. बोलते कॅडबरी खायची आहे मला. आबूला कॅडबरी खायची म्हणून आपणा बाजारमध्ये शिरलोय. बघू आता कॅडबरी शोधतोय. कॅडबरी घेऊ आणि परत रिटर्न आपला चालायला सुरुवात करूया. हे बघा अख्खा फ्रीज ओपन केलाय त्याने कॅडबरी घेण्यासाठी. एक कॅडबरीला आम्ही डिमांडमध्ये शिरतो. बघूया आता. बिल करूया आणि निघूया. एक कॅडबरी घेतले. 2 जण पुढे गेलेत. भेटूया पुढं पुढं. त्याने कॅडबरी घेतली एक, पण बिल बघा केवढा मोठा भेटला. हा बघा 36 रुपये. 36 रुपयाच्या कॅडबरीचा एवढा मोठा बिल देता येत. हे बघा 36 रुपयाच्या कॅडबरीला एवढा मोठा बिल मी तर पहिल्यांदा बघितला या. आणि ते दोघं पुढे गेलेत. आपल्याला पुन्हा फाटं बिटं काही तर त्यांना जाऊन पहिले भेटूया. चला आपण निघू. तर मंडळी आता आपल्याला आपण अजून 4 किलोमीटर पाठी आहो. पालखी पुढं गेली. आरती बिरती होऊन पण पुढं गेली. आम्हाला काय भेटली नाही. आता आम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवलं आहे. 4 किलो म्हणजे पालखी पोचले स्टेवर. आम्ही 4 किलोमीटर मागाव. अजून आम्हाला अजून 4 किलोमीटर जायला 45 मिनटं पाहिजेत. आमच्या मागं पण अजून आहेत साई भक्त 5-6 जण आहेत. आता आम्ही चाललो आहे. बघू तिथं जाऊन पालखी भेटले तर तुम्हाला दाखवतो. भेटणारच. तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला पालखी. आणि हे 2 ब्लॉक दिवस 5वा आणि दिवस 6वा हे 2 ब्लॉक काय एवढे मोठे शूट नाही झाले. कारण 4 दिवस चालून हालत खूप बेकार झाली. त्यापायी काय जास्त शूट नाही झालेत. पण जेवढं पण काय मला कॅप्चर करता आलं तेवढं मी केलं आहे. तुम्ही आता हे दोन्ही पण ब्लॉग एक सोबत येणार. तर दोन्ही पण सोबत बघा. मधनं स्क्रिप्ट करू नका. लास्टपर्यंत बघा. आणि खरंच जर आवडला तर लाईक करा. बघू आता कसा होतोय कसा नाही. भेटूया आपण आता हॉल्टवर पोचल्यावर. तर मंडळी फायनली हॉल्टवर तर आपण पोचलोय. आणि इथं आता नाचं विचत आहेत ते जरा बघूया. तुम्हाला पण दाखवतो. आत्ताचे बघा जस्ट हॉलवर पोचलोय. दाखवतो तुम्हाला थोडे डॅन्स बिन्स करतायत ते. पालखी बघूया. दर्शन घेऊ.
तुम्हाला पण दाखवतो जरा. मग परत नाचायला जो पाठी नाचता येईल आणि तुम्हाला दर्शन देईल. बघा आपली पालखी ठेवते इथं. मंडळी आपल्या इथं जो स्टे आहे ना तिथं एक, आपली तिकडे आहे 2 आणि इकडे एक 3, अशा 3 पालख्या आहेत. तर तिन्ही पालख्या तुम्हाला दाखवतो. ही दुसरी पालखी आहे आणि आपली तिकडे आहे तिसरी पालखी. ती बघा बघू शकता. दुसऱ्या पालखीचं पहिले दर्शन देतो तुम्हाला.
तर मंडळी तुम्ही आता बघितलं असेल खूप नाचले बिचले आणि आता एन्जॉय पूर्ण झालं आहे आणि आता वाजलेत 10:30 वाजून गेलेत. किती वाजलेत 1 मिनटं ते बघा परफेक्ट 10:30 वाजलेत आणि 10:30 वाजता आपण मोबाईल चार्जिंगला लावला आहे आणि समोर आपल्या पालखी पण आहे. तर भेटूया असंच नवीन 7व्या ब्लॉगमध्ये आणि हे दोन्ही ब्लॉगसोबत आहेत 5-6. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. जय साईनाथ.